मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला आरीवर्कचा हा ब्लाऊज दिसतोय, तर खूप सुंदर ह्याचा लुक दिसतोय आणि बॉटल ग्रीन कलर आहे, त्याच्यावरती गोल्डन असा हा वर्क केलेला. ऑलरेडी तुम्ही ह्याचा मेन व्हिडिओ जो आहे तो चेकआउट केलाच असेल. केला नसेल तर तो मेन व्हिडिओ पाहून घ्या. ह्याच्यामध्ये फक्त मी आरी वर्क आणि डिझाईनबद्दलच थोडंफार सांगणार आहे, कारण खूप मोठा तो व्हिडिओ असतो. त्यात बरेच जण ते स्किप करतात किंवा पाहत नाहीत. बरंच असं राहून जातं. पण मिनी ब्लॉगमध्ये खास त्याच्याचवरती असल्यामुळे तुम्ही पाहतील ह्याची मी अपेक्षा करते. हा खास जे शिलाई आणि कटिंग करतात, ज्यांना आरी वर्क डिझाईन करून घ्यायचं आहे, त्यासाठी हा व्हिडिओ आहे. अप्रतिम अशी ह्याची डिझाईन आहे. थोडंसं महाग असतं आरीवर्क, हे तुम्हालाही माहिती आहे, कारण हाताने काम केलेलं असतं ते, त्याच्यामुळे. पण एखाद्या साडीवरती आपण करून घेतो. नवरीला तर हमखास आता खूप फॅशनमध्ये आहे. नवरीसाठी तर हे ब्लाऊज अक्षदाचं असू दे किंवा एंगेजमेंट असू दे, कुंकाचा कार्यक्रम असू दे, आरीवर्क करूनच घेतात. मशीन वर्क आणि आरीवर्कमध्ये खूप खूप फरक असतो. ह्याची जी फिनिशिंग आहे, ह्याचा जो गेटअप आहे, तो मशीन वर्कवरती येत नाही. मशीन वर्क काही ह्याच्यामध्ये ते त्याचं लुकही खूप सुंदर आहे, पण ह्याची त्याची बरोबरी होऊ शकत नाही. मी मशीन वर्कही करते. तर तुम्हाला सांगण्याचा हेच उद्देश होता की जेव्हा कधी तुम्ही आरीवर्क करून घेता, त्याची क्वालिटी, त्याची फिनिशिंग हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे असते. कारण साडी ऑलरेडी महाग असते आणि तुम्ही त्याला बरेच पैसे मोजतात म्हणजे आरीवर्कसाठी. तर तुम्ही आरीवर्क करताना आधी ज्यांनी केलेले त्यांचं काम पहा, त्यानंतरच तुम्ही आरीवर्कला द्या. कारण खूपदा हा मला प्रश्न येतो की ते आम्हाला आरीवर्क करून घ्यायचं आहे, तुमच्यापर्यंत आम्हाला शक्य होत नाही, पण आम्ही आरीवर्क करताना कसं करून घ्यायचं किंवा कोणाकडून करून घ्यायचं, हे तुमच्या एरियामध्ये ते त्याच्यानुसार रेट असतात. आणि ते फिनिशिंग किंवा त्याचं आरीवर्कचं जे मटेरियल आहे ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि त्यात तुम्हाला आरीवर्कमध्ये अगर करिअर करायचं असेल तर खरंच सांगते, खूप म्हणजे खूप आत्ता चाललं आहे. आणि तुम्ही केले आणि फिनिशिंग असेल तर तुम्ही दिवसाला कमीत कमी 500 ते 1000 रुपये कमवू शकता. कारण ह्याच्यात तितके पैसे भेटतात. ह्याला वेळ लागतं. बाकी सगळं तुम्ही लक्ष देऊन करायचं असतं. पाठीला ह्याचा त्रास होतो, म्हणजे पाठीला किंवा कमरेला, तेही सगळ्या गोष्टी लक्ष देऊन करायच्या की आपणाला आपल्या शरीराला कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे काम करताना. कारण आपणाला कुठं मेडिकल प्रॉब्लेम चालू झाला तर आपणाला ते खूप महागात पडू शकतं. आता तुम्ही साडी तर पूर्ण पाहिले, आता वर्कवर बोलूया. बघा किती सुंदर दिसतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचा कटिंगचा शिलाईचा व्हिडिओ मी पूर्ण शूट केला आहे आणि पूर्ण मी एडिट करणार आहे. ते दोन्हीही तुम्हाला पाहायला भेटेल. नक्की आवर्जून पहा. ह्याचा जो कप आहे किंवा हे एक जे दिसतं तुम्हाला ब्लाऊज लांबून खूप सुंदर दिसतो, पण डम्मीची साईज खूप छोटी, त्यामुळं आणि नॉर्मल डम्मी आहे, त्यामुळं त्याचं फिटिंग इतकं दिसत नाही आहे. तरी बऱ्यापैकी मी थोडंसं मागे असं टाचणी बिचणी लावून करते, त्यामुळं थोडंसं ठीक दिसतं, पण परफेक्ट दिसत नाही. ह्याबद्दलही मला खूपदा विचारण्यात येतं की डम्मीची साईज आणि तुम्ही शिवलेलं साईज, त्यामुळं लूक समजत नाही. पण ह्यात बऱ्यापैकी मला वाटतं तुम्हाला त्याचा लूक समजला आहे. खूपदा काय होतं आहे, जेव्हा आपण ऑर्डर घेतो ना, तेव्हा आपण स्वतःही त्या म्हणजे विचारात असतो की कस्टमरला कुठलाही त्रास होऊ नये किंवा ते नाराज होऊ नये. कारण नाही म्हटलं तरी ह्या ब्लाऊजला मी स्वतःसुद्धा 2500 घेते आणि शिलाईचे 500 वेगळे असतात. टोटल 3000 जेव्हा घेतो तेव्हा आपणालाही ह्या गोष्टी लक्षपूर्वक पाहाव्या लागतात की कस्टमर कुठल्याही परिस्थितीत नाराज नाही व्हायला पाहिजे. कारण तुमचा व्यवहार वेगळा असतो, पण एक नातं असतं त्यांच्याशी, एक विश्वासाने तुमच्याकडे ते काम दिलेलं असतं. तर हे तुम्ही लक्षपूर्वक करा. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.